टुर्नामेंटमुळे झाली असेल तर त्या टुर्नामेंटचं नाव आहे कांबा प्रीमियर लीग। विनंती असेल दीपकदादा मारसे साहेबांना, राजेशदादा बनकरी साहेबांचा आपण शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे। बॉलिंग मार्क वरती आदेश आपल्याला पाहायला मिळत आहेत। सन्माननीय राजेशदादा बनकरी साहेबांचा शुभ सन्मान केले जाते, नक्कीच उल्लेख करेल। आमची सुरुवात झाली होती, आपण पाहिलं तर कांबा प्रीमियर लीग पासून समालोचन सुरू केलं होतं आणि त्यानंतर आज मात्र मोठमोठ्या स्पर्धा आम्ही कव्हर करतोय, परंतु श्रेय जे मात्र जाईल कांबा प्रीमियर लीगला विशेष करून मी आभार मानेल जे मात्र निलेशदादा निश्चिते असतील, योगेशदादा बनकरी असतील, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला संधी मिळाली होती। यानंतर शुभ सन्मान आपण करणार आहोत संजय दादा भोईर साहेबांचं। विनंती आहे सन्माननीय राजेशदादा बनकरी साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते संजय दादा भोईर साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचं आहे। मायेशी आपुलकीची उबदार दमदार शाल त्यासोबतच आपण करणार आहोत प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं गुड आठवण मुवमेंट ऑफ द डे देऊन आपण साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती करतोय। बहुसंख्य धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती आपण पाहू शकतो 5 धावा धावफलकावरती। यानंतर शुभ सन्मान केला जाणार आहे। विनंती आहे सन्माननीय संतोषदादा ठाकरे साहेबांना आपण आपले शुभ हस्ते सन्माननीय अरुणदादा तुर्बेकर साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचं आहे। विनंती असेल सन्माननीय संतोषदादा ठाकरे साहेबांना आपण आपले शुभ हस्ते अरुणदादा तुर्बेकर साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचं आहे। 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 7 पाहायला मिळतीये। 7 रन ऑन दी स्कोर कार्ड। फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस। अगदी पाहायला गेलं क्रिकेट देखील इम्पॉर्टंट आहे, परंतु त्यासोबतच मान्यवरांची उपस्थिती आणि मान्यवरांचं शुभ सन्मान होणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे। अतिथी देवोभव पाहुण्यांचा आदर सत्कार करणं जी मात्र आपली परंपरा आणि ती परंपरा जपत असताना आपण पाहतोय संपूर्ण कांबा प्रीमियर लीग आणि ग्रामस्थ मंडळ कांबा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय। एकदा एक्झिक्यूट होतीये बहुसंख्य धावफलकावरती जाऊन पोहोचती 8 या आकड्यावरती। पहिले षटक मार्गस्थ आहे। पहिले षटक आपण पाहू शकतो प्रगतीपथावरती आहे। संजू आले होते ज्यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 बीमर पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र या मॅच मध्ये संजू गोलंदाजी करू शकत नाहीये। एक वेगवान गोलंदाज आहे, परंतु त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 2 बीमर पाहायला मिळाले होते। फिल्डिंग खराब झाली आहे, बॅकिंगला आले होते, बॅकिंग देखील खराब पाहायला मिळतीये। तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील। 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे। 10 रन ऑन दी स्कोर कार्ड। मयूर यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे मयूर आहे, सातत्याने ट्रेंडिंगला आहे। जर पाहायला गेलं तर अनेक रील्स मयूरच्या फेमस आहेत। अगदी जर पाहायला गेलं ओतूर असेल, त्यानंतर नाशिक असेल, पुणे असेल, रत्नागिरी असेल, कोल्हापूर असेल, सातारा सांगलीमध्ये देखील खूप साऱ्या रील्स फेमस आहेत। आणि माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे म्हणजे जर पाहायला गेलं तर मयूरच्या रील्स माझे खूप सारे मित्र कोल्हापूरचे ते देखील स्टेटसला ठेवतात आणि त्यांना मी सांगत असतो की हा माझा मित्र आहे, अगदी माझ्या बाजूचं गाव आहे तिथे मयूर राहतो। धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 12 या आकड्यावरती। इतकंच नक्की उल्लेख करेल जे मात्र हिरामन खरकर सरांचं ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये। कांबा गावचं हिरा म्हणून ओळख आहे हिरामन खरकर सरांचं, ना केवळ ठाण्यापर्यंत ना केवळ महाराष्ट्रामध्ये बल्कि महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन कांबा गावाचं नाव च्या सुपुत्राने रोशन केलंय असं आपल्या सर्वांचे लाडके हिरामन खरकर सर, त्यांचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे। शुभ सन्मान केला जाणार आहे। विनंती आहे सन्माननीय ज्ञानेश्वरदादा बनकरी साहेबांना आपण आपले शुभ हस्ते सन्माननीय वसंतदादा पावशे साहेबांचं शुभ सन्मान करायचं आहे। विनंती आहे सन्माननीय ज्ञानेश्वरदादा बनकरी साहेबांना आपण आपले शुभ हस्ते वसंतदादा पावशे साहेबांची शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करायचं आहे। विनंती आहे सन्माननीय ज्ञानेश्वरदादा बनकरी साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण वसंतदादा पावशे साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचंय। चांगला फटका पाहायला मिळतोय, फिल्डिंग देखील चांगली झाली आहे संजूच्या माध्यमातून। पंचांनी नो चेंडू घोषित केलाय।
पंच नो प्लस 1 धावा असतील, नो प्लस 2 टोटल 3 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतीये. 3 धावांच्या मदतीने आपण पाहू शकतो 15 या आकड्यावरती. यानंतर शुभ सन्मान केला जाणार आहे. वसंतदादा पावशे साहेबांना विनंती, आपण आपले शुभ असते सन्माननीय नरेशदादा चौधरी साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचं आहे. विनंती आहे सन्माननीय वसंतदादा पावशे साहेबांना, आपण आपले शुभ असते नरेशदादा चौधरी साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचं आहे. दरम्यान आपण पाहू शकतो बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, चौकार येतोय. विनंती सन्माननीय वसंतदादा पावशे साहेबांना, आपण आपले शुभ असते सन्माननीय नरेशदादा चौधरी साहेबांना या व्यासपीठावरती करायचंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील उद्योजक आणि समाजसेवक धनाजीदादा सुरेशी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. यानंतर शुभ सन्मान केला जाणार आहे. विनंती सन्माननीय संतोषदादा ठाकरे साहेबांना, आपल्या शुभ हस्ते आपण गणपतदादा पवार साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचं. यानंतर होणार मॅच जीबी ब्लास्टर्स विपक्ष हिरा 11. शुभ सन्मान केला जाणार आहे. विनंती विशाल शेठ शिरोशी साहेबांना, आपण आपले शुभ हस्ते कृष्ण शेठ ठाकरे साहेबांचं शुभ सन्मान करायचं. विनंती असेल सन्माननीय विशाल शेठ सुरेशी साहेबांना, आपण आपले शुभ हस्ते सन्माननीय कृष्ण शेठ ठाकरे साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचे. आपल्या माणसाचा आपलेपणाने आपल्या स्पर्धेमध्ये केलेला शुभ सन्मान मात्र व्यासपीठावरती आपण पाहू शकतो. 21 धावा धावफलकावरती आहेत. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची सर्व संघांनी, ज्यावेळेस सामना बरोबरी सुटेल त्यावेळेस सुपर ओव्हर खेळली जाईल या गोष्टीची नोंद करून घ्यायची दोन्ही संघांनी. डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. कॅच कंप्लीट होतीये, फलंदाज बाद होतोय, विकेटचं पतन होतोय. विनंती सन्माननीय राकेशदादा वाळिंबे साहेबांना, आपण आपले शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय विजय शेठ धिरडे साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचंय. विनंती सन्माननीय राकेश शेठ वाळिंबे साहेबांना, आपण आपले शुभ हस्ते सन्माननीय विजय शेठ धिरडे साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचंय. शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आपल्या माणसाचा आपलेपणाने आपल्या स्पर्धेमध्ये केलेला शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 21 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त खेळाडू बसतील, प्रेक्षक नसणार आहेत या गोष्टीची नोंद करून घ्या. त्यासोबतच एका गोष्टीची अजून नोंद करून घ्यायची, जे मात्र ज्यावेळेस तुम्ही कॅश प्राइज लावाल त्यावेळेस कॅश प्राइज जमा करायचे आणि त्यानंतरच कॅश प्राइज लावायचे. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. बॉल चाललाय काऊ कॉर्नर मध्ये, थोडीशी मिसफिल्ड झाली, मिस जजमेंट आपल्याला पाहायला मिळतीये. 2 धावा एक्झिक्यूट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये, जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. विनंती आहे सन्माननीय ज्ञानेश्वर दादा बनकरी साहेबांना, आपल्या शुभ हस्ते आपण दिलीप शेठ निचिते साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचं. विनंती आहे ज्ञानेश्वर दादा बनकरी साहेबांना, आपण आपले शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय दिलीप शेठ निचिते साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचं. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. 2 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती 23, 11.50 ची सरासरी मेंटेन केली जाते. 2 षटकांची समाप्ती होती. 11.50 च्या सरासरीने 23 धावा धावफलकावरती. असं म्हटलं जातं की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता. तो भरोसा इथे दाखवण्यात येतोय. गोलंदाज आपण पाहतोय राज आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या स्पेल मधील पहिलं सांगी कोट्यातील हा तिसरा षटक घेऊन आला युवराज आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. गोलंदाज तयार आहे आपण पाहतोय. यानंतर होणार मॅच जीबी ब्लास्टर त्यांचे विपक्ष हिरा 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं. टॉस केला जाणार आहे. हुक करायचा प्रयत्न होता, चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, स्क्वेअर लेगला क्लिअर करत योगेश मसोंडेच्या बॅट मधून येतोय तडाखा. हा येतोय षटकार.
मसोंडे ऑन फायर आणि त्याच्या माध्यमातून आलाय हा षटकार. हुकचा देखील स्ट्रोक पाहायला मिळाला. ताकदीचा वापर होता, एलिव्हेशन देखील प्रॉपर आणि बॉल त्यानंतर करतोय हवाई सफर. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. एकूण 30 धावा, 29 रन ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज तयार आहे पुनश्च एकदा. युवराज आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल. योगेश मसोंडे बॉलिंग मार्क वरती तयार. बॅकफुटला आले, फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न होता. पॉइंट मध्ये कार्तिक आपल्याला पाहायला मिळतील. कार्तिक भुईर आहेत, त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली झाली आहे. फेकी केली गेली नव्हती. आपण पाहतो एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. षट क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे, त्यामुळे पुढचा चेंडू फ्री हिट असेल. 31 धावा धावफलकावरती. विशेष असं कौतुक करेल संपूर्ण 10 क्रिक लाईव्ह टीमचं. कुणाल म्हात्रे असतील, धनराज म्हात्रे अँड कंपनी आपण पाहतोय. सौरभ कांबळे असतील, त्यासोबत सागर भुईर असतील, अरबाज तडवी असतील, त्यांच्या सोबतीला संदीप घायाळ असतील. संदीप घायाळ म्हटलं तर एक अप्रतिम असं कॅमेरामॅन, त्यासोबत तितका सुरेख असा ऑपरेटर देखील आहे. अनेक स्पर्धांमध्ये त्याची देखील वर्णी असते ॲज अ ऑपरेटर. एक अप्रतिम असा ऑपरेटर, धडाकेबाज सारखा देखील एक मोठा स्पर्धा, त्यासोबत आदर्श चषक असेल, भगवा चषक असेल, यामध्ये त्याची देखील वर्णी लागते. त्याचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे. मॅच मध्ये आपण पाहतोय विकेटचं पतन होतं, कॅच कंप्लीट होती. अनिकेत ला परतावं लागतं माघारी. अनिकेत बेलवलेला परतायला लागतं माघारी. झटका क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसतोय. दुसरा बॅटिंग करत असताना SSK एंटरप्राइजेस या संघाला विकेटचं पतन. यानंतर होणारे मॅच आपण पाहतोय GB ब्लास्टर्स विपक्ष हिरा 11 असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनने त्वरित रिपोर्टिंग करायचं. GB ब्लास्टर टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती आहे हिरा 11 टीम कॅप्टन, टीमचे कॅप्टन फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावरती. सायनाथ ठाकरे साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल निरंजनसाठी. 3 चेंडू 3 चौकार मारले तर 1000 रुपये, 3 चेंडू 3 षटकार मारले तर 3333 रुपयाचं कॅश प्राइज असेल. माझ्याकडे जमा आहेत पैसे. उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एंड ऑफ थर्ड ओव्हर 3 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती 33 पाहायला मिळेल. शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होते. शुभ सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. विनंती आहे सन्माननीय वसंतदादा पावशे साहेबांना आपण आपले शुभ असते सन्माननीय आदरणीय धनाजी सुरोशे साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचं आहे. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, कुठल्या वेळेला चेंडू हरवू दे फुटू दे, नवीन चेंडू दिला जाईल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. दरम्यान आपण पाहू शकतो नयन शेठ, संतोष भाई सुरोशे कांबा, त्यासोबतच अद्विका कृष्ण शेठ ठाकरे बिंजोड छकडेवाला सोन्या आणि सुंदर बैलाचे मालक आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील दोन्ही समालोचकांसाठी प्रत्येकी 100 रुपयाचा कॅश प्राइज आले. त्यांचा देखील धन्यवाद. बैलगाड्या क्षेत्रामधील एक मोठं नाव म्हणून ओळख आहे नयन भाई संतोष शेठ सुरोशे, त्या सोबतीला अद्विका कृष्ण शेठ ठाकरे आपण पाहू शकतो, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने बिंजोड
छकडे आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सोन्या आणि सुंदर बैलाचे मालक आहेत. बैलगाडा संघटनेमधील एक मोठं नाव संतोष शेठ सुरोशे, त्यासोबत कृष्णाशेठ ठाकरे आपण पाहू शकतो. टॉस केला जाणार आहे मिड इनिंग्स मध्ये. जेबी ब्लास्टर 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं. 3 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती 33 पाहायला मिळतीये. 33 रन ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती. मला आठवते कांबा प्रीमियर लीग सीझन क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तो सीझन कोणी गाजवला होता तर खेळाडूचं नाव होतं संतोष शेठ सुरोशे. हे नाव आपल्याला पाहायला मिळत होतं. त्यासोबतच जर पाहायला गेलं तर प्रवीण बनकरी आपल्याला पाहायला मिळाले होते. सीझन क्रमांक 2 मध्ये मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी होते. तिसऱ्या सीझन मध्ये रन मशीन बाहुबली ऑफ कांबा म्हणून ज्यांची ओळख आहे असे योगेश शेठ बनकरी होते मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी. आतापर्यंत पाहायला गेलं तर 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज मालिका वीर पटकवलेला आहे. कुठल्याही क्षणी कुठल्याही वेळेस जर चेंडू हरवला तर मात्र नवीन दिला जाईल. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 33 रन ऑन दी स्कोर कार्ड. 3 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती 33 पाहायला मिळतीये. यानंतर होणारी मॅच जेबी ब्लास्टर विपक्ष हिरा 11 असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये धावा खूप जास्त झाल्या होत्या परंतु त्यानंतर कमबॅक होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम दरम्यान आपण पाहू शकतो सन्माननीय पाहुण्यांचं आगमन होतं, त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तानाजी भोईर आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या स्पेलमधील पहिल्या सांघिक गोट्यातील 4था षटक घेऊन तयार होत आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय. मिस टाइम स्ट्रोक आहे. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 35 पाहायला मिळतीये. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय बॉलिंग करणारी टीम बॅकफुटला आहे. असफलता त्यांना मिळाली आहे परंतु अशा वेळेला एकच गोष्ट म्हणेल की असं म्हटलं जातं की असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो परको और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले तब तक नींद चैन को त्यागो तुम और संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम, क्योंकि हुई किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मैदानाच्या आतमध्ये तेच प्रयत्न करावे लागतील गोलंदाजी करणाऱ्या टीमला. धावसंख्या धावफलकावरती खूप आहे. ते संघर्ष केला जातोय आणि संघर्षाचा बिगुल देखील वाजवला जातोय. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. ज्या फलंदाजाने षटकार मारलं होतं त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला परतायला लागते. योगेश मसोंडे बॅक टू द पवेलियन. पस्तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. बैलगाडा संघटनेमधील एक मोठं नाव संतोष शेठ सुरोशे, कृष्णा शेठ ठाकरे आपण पाहतो सातत्याने एक मोठं नाव आहे बैलगाडा संघटनेमधील. आणि पाहायला गेलं तर ऋतिक मसोंडे यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कांबा गावातील मथुर म्हणून ओळख आहे ऋतिकची. दुसऱ्या बाजूला पाहिला तर आकाश कांबा गावातील मेहबूब म्हणून त्याची ओळख आहे. आणि अशी मथुर आणि मेहबूबची जोडी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. ज्या ज्या वेळेला टेनिस बॉल क्रिकेट कांबा गावासाठी खेळत असतो त्या त्या वेळेला चांगली अशी कामगिरी करते. नक्कीच उल्लेख करेल संतोष शेठ सुरोशे असतील, कृष्णा शेठ ठाकरे असतील, ज्याच्या माध्यमातून बैलगाडा संघटनेमधील एक मोठं नाव आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. नेनबाई संतोष सुरोशी त्यासोबत अद्विका कृष्णा ठाकरे बिंजोड छकडेवाला यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. दोन्ही समालोचकांसाठी कॅश प्राइज आलेला आहे. त्यांचा देखील आभार असेल. सोन्या आणि सुंदर बैलाचे मालक आहेत.
यावेळेस फटका चांगला आहे, फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये, फिल्डिंग चांगली झाली, साईलच्या माध्यमातून टिपला जातोय, झेल समाप्त होतोय. फलंदाजाचा खेळ, विकेटचं पतन होतोय. झटका क्रमांक 4 लागतोय मैदानाच्या आतमध्ये, विकेटचं पतन. पाहू शकतो व्यवस्था सेवा ज्यांच्या माध्यमातून लाभली असे आपल्या सर्वांचे लाडके कुमार तनू विजय मसोंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलासवासी विजयदादा मसोंडे यांच्या स्मरणार्थ कुमार तनू विजय मसोंडे यांच्या माध्यमातून आजच्या सकाळच्या नाश्त्याची सोय झालेली आहे. अन्नदेवता सुखी भव. आणि जर पाहायला गेलं तर कैलासवासी विजयदादा मसोंडे यांना समस्त ग्रामस्थ मंडळ कांबा यांच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली असेल. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, चौकार येतो. KPL चौकार आपण पाहू शकतो. धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या मदतीने 40 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. चौथा आहे, विशेष उल्लेख करेल संतोषदादा सुरोशे यांचा, कारण एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. त्यासोबतच जर पाहायला गेलं तर दिलखुलास असं व्यक्तिमत्व आहे. सीझन क्रमांक पहिलं गाजवलं होतं, त्यासोबतच पाहायला गेलं तर मला आठवतंय मागच्या वर्षी ज्यावेळेस पहिला दिवस सुरू होता, दुसऱ्या दिवशी आय थिंक नयनबाई संतोष ठाकरे यांचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी मात्र सर्वांना मेजवानी होती, नॉनव्हेजची मेजवानी होती. आणि जर पाहायला गेलं तर आज देखील जेवणाची सोय नयनबाई संतोष शेठ सुरोशे यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य आहे. 50 किलो चिकन आपल्याला पाहायला मिळतोय. जेवण देखील रेडी आहे. कुणाल खरकर असतील यांच्या माध्यमातून, विजय खरकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ती मेजवानी बनवण्यात येते. धावसंख्या धावफलकावरती 41 पाहायला मिळतीये. 41 रन ऑन दी स्कोर कार्ड. 4 षटकांची समाप्ती होती. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कांबा प्रीमियर लीगची हीच विशेषता आहे, ज्या थोडंसं करेक्शन असेल. 42 धावा धावफलकावरती, 42 रन ऑन दी स्कोर कार्ड. शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. विनंती सन्माननीय उमेश ठाकरे साहेबांना आपण आपले शुभ असते दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आणि सातत्याने जिथे कमी तिथे आम्ही या समीकरणाला जागणाऱ्या व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व आणि मी म्हणेल बैलगाडा संघटनेमधील महाराष्ट्रामधील एक मोठं नाव, बिनजोड छकडेवाला म्हणून ओळख आहे असे आपले सर्वांचे लाडके संतोषदादा सुरोशे साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. विनंती सन्माननीय उमेश ठाकरे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संतोष शेठ सुरोशे साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचं. एक दमदार असं व्यक्तिमत्व, दिलखुलास असं व्यक्तिमत्व आहे. प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीण भुईर येत आहेत, मॅन फ्रॉम पावशेपाडा. दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल सन्माननीय आदरणीय भगवान दादा सुरोशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. भगवान दादा सुरोशे असतील, दीपक दादा म्हाडसे असतील, दीपक दादा ठाकरे असतील, संतोष दादा सुरोशे असतील, अशी मान्यवरांची मांदी आपल्याला पाहायला मिळतीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. मिसटाइम स्ट्रोक आहे. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केला जातोय. अप्रतिम झेल पकडली जातीये. फलंदाज बाद होतोय. आल्या पावली परतायला लागते प्रवीण भोईर यांना. झटका क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये 6वा.
बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल आपण आपले 12th मॅन असं ठेवा ज्याला नाव माहीत असतील. बघा गावातली लीग आहे तरी देखील नावं माहीत नाहीयेत. विनायक बनकरी आपल्याला पाहायला मिळतील, नवीन फलंदाज आहेत. एकदा होती कंप्लीट, थोडीशी मिसजमेंट आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा एक्झिक्यूट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली 48 या आकड्यावरती. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. विनंती आहे हिरा 11 जेबी ब्लास्टर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे. टॉस केला जाणार आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 48 या आकड्यावरती. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय लॉंग ऑफला. साहिल आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो देखील ॲक्युरेट होता. फलंदाज बाद होतोय. एकूण 50 धावांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. विनंती आहे हिरा 11 आणि जेबी ब्लास्टर दोन्ही टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचं. एक देखील धाव नाही. 48 धावा धावफलकावरती होत्या. साहिल पावशे याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे. साहिल आपण यायचंय. संतोष शेठ सुरेश साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय साहिल साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ॲक्युरेट थ्रो होता. गोट्या जास्त खेळला असेल कदाचित छोटेपणी, हरकत नाही. एक स्टायलिश खेळाडू आहे. आपण पाहतोय संतोष शेठ सुरेश साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मी नक्कीच उल्लेख करेल संतोष शेठ सुरेश साहेबांचं. ज्या ज्या वेळेला कुठला खेळाडू असेल, समालोचक असेल, चांगली कामगिरी करतात, त्यांच्या माध्यमातून नेहमी शबासकीची थाप त्या त्या खेळाडूंवरती किंबहुना त्या त्या समालोचकांवरती नेहमी आपल्याला पाहायला मिळते. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत असेल. त्यासोबतच धन्यवाद देखील असेल. जेबी ब्लास्टर हिरा 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे. कुणाला आपल्याला पाहायला मिळतील एक स्टायलिश खेळाडू, पॉकेट साइज डायनामाइट. मागचा हंगाम खूप जास्त प्रमाणामध्ये गाजवला होता शुभमने, कुणालने देखील गाजवला होता. अवघ्या एका पॉइंटने मात्र मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन म्हणून हुकली होती जी मात्र कुणालची. थँक्यू सो मच. धनाजी सुरेश साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. दोन्ही संघांचे कॅप्टन हिरा 11 आणि जेबी ब्लास्टर. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय, जिथे एकीकडे हिरा 11 दुसरीकडे आपल्याला संघ जेबी ब्लास्टर पाहायला मिळेल. सामना 5 ओव्हरचा असेल. मॅचसाठी शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. कॉल असेल हिरा 11 संघाच्या कॅप्टनचा. छापा असा कॉल आणि पडलाय छापा. विनंती असेल मान्यवरांना आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. टॉस जिंकलाय तो म्हणजे हिरा 11 संघाच्या कॅप्टनने. छोटे टॉस जिंकलाय. प्रथमतः अभिनंदन. टॉस जिंकलाय. डिसिजन क्षेत्ररक्षण. 5 ओव्हरची मॅच आहे. समोर एक जेबी ब्लास्टर सारखा बलाढ्य संघ खेळतोय. विकास सारखा एक धाकड फलंदाज समोरच्या संघामध्ये आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? 50 ते 55 पर्यंत धावांचा थांबवण्याचा प्रयत्न असेल. आणि हीच खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जर 1 महिन्या पहिले जर मी विचारलं असतं की इथे एक मैदान होईल तर मात्र सगळ्यांचा एकच मत असतं की नाही. मात्र जो मेहनत, जे अफाट कष्ट घेतलेत, मेहनत खूप घेतलेली आहे. या स्पर्धेबद्दल तुझ्या माध्यमातून, या मैदानाबद्दल 2 शब्द ऐकायला नक्की आवडतील. खूपच छान नियोजन केलेलं आहे. खूप सुंदर वाटते, कारण या दिवसाची अपेक्षा होती तो दिवस आज आलेला आहे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण येणार आहोत जेबी ब्लास्टर टीमच्या कॅप्टनकडे. विकासाचा टॉस हरला सकाळच्या सत्रामध्ये. बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकला असता डिसिजन काय असतं? टॉस जिंकला असता तर नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागतीये. तू एक चांगला खेळाडू आहे, तुझ्या टीममध्ये देखील चांगले खेळाडू आहेत. किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल?
खेळाडू खेळपट्टीच्या नुसार जर बघितलं तर खेळपट्टी खूपच स्लो आहे. त्यानुसार 40 ते 50 धावा या खेळपट्टीवर पुष्कळ होऊ शकतात. आणि नक्कीच या स्पर्धेविषयी दोन शब्द ऐकायला नक्की आवडतील, कारण खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं मैदान, या मैदान बनवताना भरपूर सारे मेहनत घेतली. या कष्टाबद्दल, या मेहनतीबद्दल तुझे दोन शब्द. माझ्यासाठी शुभेच्छा. जशी इनिंग ब्रेक होईल तशीच जुना बॉल जमा करायचा, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. चेंडू फुटला, हरवला कुठल्याही प्रकारे कुठल्याही षटकामध्ये तरी देखील नवा चेंडू दिला जाईल, या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायची आहे. 48 धावा धावफलकावरती 49 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. एका बाजूला आपण पाहतोय SSK एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला JK11 असे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात ऍक्शन मध्ये. आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या सामन्याचा नाणेफेक कंप्लीट झालेला आहे. एका बाजूला आपण पाहिला 11, दुसऱ्या बाजूला GB ब्लास्टर असे दोन संघ मातब्बर इन ऍक्शन मध्ये आपण पाहिले. हल हल आजच्या दिवसामध्ये जी नाश्त्याची व्यवस्था झाली, कैलासवासी विजयदादा मसोंडे यांच्या स्मरणार्थ कुमार तनु विजय मसोंडे यांच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आणि हार्दिक हार्दिक आभार, आणि कामा प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांना देऊया भावपूर्ण श्रद्धांजली. मैदानावरती पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती फटका, दमदार बॉल सीमा पार आणि आलेला खणखणीत चौकार. डीजे त्यासमवेत मंकी विकेट देखील पहिले कॉल आणि त्यानंतर विकेट घेऊ शकतात याची नोंद करून घ्यायची आहे. अजय ठाकरे आणि उमेश दादा यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. अजय ठाकरे आणि उमेश ठाकरे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे. विकेट घेतला तर उमेश दादांच्या माध्यमातून, आणि षटकार मारला तर मात्र अजय दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज. मैदानावरती आपण पाहू शकतो फटका, दमदार स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा पार, मिळतील धावा 4, असेल हा चौकार. आक्रमक हल्ला चढवला गेलाय. पहिल्या षटकामध्ये धावा वाचवायच्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा गेल्या. मैदानावरती ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल घेतलेली सिंगल टीमची टोटल धावफलकावर आपल्याला 10 पाहायला मिळते. आज 4 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण 49 धाव्यांची गरज, अजूनही 39 धाव्यांची गरज आहे. 10 धाव्यांचं आपण पाहू शकतो पाठलाग केला गेला. 49 धाव्यांचा पाठलाग करत असताना मैदानावरती ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, फलंदाज बीट झालेत, यष्टीरक्षक देखील बीट झालेत आणि थर्डमॅनच्या दिशेने घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. तिथे एकदा वाढ होईल. टीमची टोटल धावफलकावर 11 पाहायला मिळतील. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं मार्गस्थ आहे आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो जास्तीत जास्त धावा बनवायचा डेफिनेटली प्रयत्न केला जाईल, कारण खूप चांगली मॅच, खूप चांगली लढाई मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. RK आता मात्र बॉलिंग मार्कवरती तयार.
हाफ ट्रॅकर फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. बॉल निघून चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला चिरून फाडून बेदून बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल, ऑल इज वेल. लास्टच्या बॉल वरती आलेला हा दमदार दिमागदार कामा प्रीमियर लीग चौकार. विकेट समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आपल्याला 15 पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना संघ आता मात्र फ्रंट फुट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच आपण पाहू शकतो जेक 11 SSK एंटरप्राइजेस संघ हा बॅकफुट वरती पाहायला मिळतो. आता मैदानावरती कमबॅक करावा लागेल. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे योगेश मसोंडे यांनी. आणि नक्कीच आपण पाहू शकतो ज्यांच्या माध्यमातून आजच्या नाश्त्याची सोय झाली ते आमचे कुमार तनू विजय मसोंडे यांनी कैलासवासी विजयदादा मसोंडे यांच्या स्मरणार्थ नाश्त्याची सोय केली. त्यांचं मनापासून आणि हार्दिक व्यवस्थापन समिती मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून आभार असेल. त्या समवेत आपण पाहू शकतो आमचे संतोषदादा सुरेश यांच्या माध्यमातून जेवणाची सोय जी मात्र करण्यात आलेली आहे. तब्बल 50 किलो चिकन वसंतजी पावशे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो 50 किलो चिकन आणि थोड्या वेळात येईल, हरकत नाहीये. आताच नाश्ता केलाय सर्वांनी. यावेळेस फटका सुंदर ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेला. आदेश पावशे ब्रँडेड 4 धाव्यांसाठी दमदार चौकार. पहिल्या बॉल वरती आलेला हा चौकार आदेशच्या बॅट मधून धावा धावफलकावरती 19. फटका अजून एक दमदार आडवा झाडू फिरवावा मैदानावरती तशाच प्रकारची कामगिरी. बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदेश पावशेचा तडाखा बॅक टू बॅक दुसरा चौकार. निलेशदादा ठाकरे साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी या चेंडूवरती चौकार आला तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आदेशसाठी सुवर्ण संधी. आणि नक्कीच पिंट्या जिप्सन ग्रुप कांबा यांच्या माध्यमातून जर बाळा अर्थात योगेशने विकेट घेतली तर 100 रुपयाचं कॅश प्राइज मैदानावरती. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आदेश पावशेचा तडाखा. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा तिसरा 4-4-4 आलेला हा चौकार. विलंब आता कुठेतरी आपल्याला कमी होत असताना पाहायला मिळतोय. आणि निलेशदादा ठाकरे साहेबांच्या माध्यमातून 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज होता आणि 3 चौकार मारले देखील गेलेत. मैदानावरती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला अजून एक फटका आपण चांगला पाहू शकतो. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डिंग ला जवाब. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा 29 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुरू आहे. 3 चेंडूंवरती 3 चौकार. त्यानंतर चौथ्या बॉलवरती आली डबल. विनंती असेल हिरा 11 संघ फिल्डिंग साठी आपण तयार राहायचे. ज्यावेळेस मॅच फिनिश होईल आपण फिल्डिंग सेट करून घ्या. आणि खेळाडू कक्षाजवळ जेबी ब्लास्टर संघाला विनंती आहे आपण देखील तैनात राहायचा. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या साथीने धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. बघा विनंती असेल ब्लॅक स्क्रीन आहे त्याच्या उजव्या बाजूला जे आमचे प्रेक्षक आहेत पडद्यावरती हात ठेवू नका. पडद्यावरती हात ठेवायचं नाहीये. विनंती आहे बसून घ्यायचंय. बसून घ्या. आपल्याकडे स्टँड आहेत. आई गावदेवी प्रसन्न प्रेक्षक कक्ष. त्यानंतर बांधावला देव प्रसन्न प्रेक्षक कक्ष असे 2 आपल्याकडे स्टँड आहेत. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आलेली सिंगल अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसऱ्या समाप्त. टीमची टोटल धावफलकावरती 31 आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय रन अप बॉल इक्वेशन. तो म्हणजेच 18 चेंडू
आणि विजयाचं समीकरण 18 धाव्यांची गरज. मैदानावरती पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि मैदानावरती विनंती असेल ड्रिंक्स ट्रॉली आपण मैदानावरती जायचं आहे. मैदानावरती जोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक होतोय आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. जयवंतजी बनकरी साहेबांचा शुभ सन्मान करण्यात येईल. संतोष शेठ ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय. जयवंतजी बनकरी साहेबांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. कामा प्रीमियर लीग सीझन नंबर 4 शुभ सन्मान करण्यात येतोय आदरणीय जयवंत शेठ बनकरी साहेबांचा. यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत. मधुकरजी सुरोशी साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते आम्ही शिवाजी दादा खरकर साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. दीपक दादा सुरोशी साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही शिवाजी दादा खरकर साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. शुभ सन्मान करण्यात येतोय ते म्हणजेच आदरणीय शिवाजी दादा खरकर साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला भरपूर सारा सहकार्य लाभलंय असे आमचे शिवाजी दादा खरकर साहेब, त्यांचा आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. धावसंख्या धावफलकावरती 31 पाहायला मिळतीये. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. आमचे ड्रिंक्स बॉय ऋतिक मसोंडे म्हणजे खऱ्या अर्थानं कांब्याचा मथुर म्हणजे याची ओळख आहे. दीपकजी म्हारसे साहेबांचे शुभ हस्ते भगवानजी शिरोसे साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल दीपक दादा म्हारसे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण भगवान शेठ शिरोसे साहेबांचा शुभ सन्मान जो मात्र या व्यासपीठावरती करायचा. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. चेंडू फुटला, हरवला, ओला झाला, नवीन चेंडू देण्यात येईल. शेवटचा षटक जरी असेल तरी देखील नवा चेंडू देण्यात येईल याची नोंद करून घ्यायची आहे. फटका सुंदर आहे, वी शेप मध्ये उडवलाय, सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. 17 बॉल आणि 17 धाव्यांची गरज. विजयाचं समीकरण आम्हाला पाहायला मिळतोय. जय वाघोबा 11 संघामध्ये A1 जोडी आपल्याला पाहायला मिळेल. राज असतील त्यासमवेत आकाश आहेत आणि 3 स्टंप जास्त आणलेत कारण आकाश गोलंदाजी करेल तुटला तर, म्हणून 3 स्टंप जास्त आणून ठेवलेत. ऋतिक देखील आहे. हिरा म्हणजे खरकर सर देखील आपल्याला पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. फिरकीचे जादूगर आहेत. अनऑर्थोडॉक्स ऍक्शन असते मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 32. ऋतिक देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली बॅटिंग करतो आणि नुकताच त्याने गोलंदाजी देखील शिकली आहे. मैदानावरती फटका सुंदर आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. विठ्ठलजी पावशे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत खांबा प्रीमियर लीग 2024च्या वतीने विठ्ठलजी पावशे साहेबांचं करूया आपण मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. मैदानावरती मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल. शॉर्ट पॉइंटचा फिल्डर कॅच झालीये, ड्रॉप सिंगल झालीये कंप्लीट. एका धावेच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धाव फलकावरती. आणि नक्कीच विवेकजी पावशे यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना देऊया आपण कांबा प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक हार्दिक वाढदिवसाच्या खूप साऱ्या अशा शुभेच्छा. मैदानाच्या दिशेला आपण वळूया जिथे आता डॉट बॉल आलाय आणि टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोचली आहे आपल्याला पाहायला मिळेल. बघता बघता 34 34 या आकड्यावरती या मॅच मध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानावरती डेफिनेटली केली आहे गोलंदाजाने. चांगला चेंडू आहे. कॉट बिहाइंड साठी अपील करण्यात आली होती योगेश यांच्या माध्यमातून. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी अपील मध्ये आपल्याला पाहायला मिळाला अशा रीतीने.
मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त 3 धाब्यांचं षटक साहिलने फेकलंय. आणि नक्कीच संतोष शेठ सुरेशे साहेब अर्थात नयनबाई संतोष शेठ सुरेशे कांबा यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो 100 रुपयाचं कॅश प्राइज ते मात्र गोलंदाजासाठी आलेलं आहे. ज्या गोलंदाजाने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली अशा साहिलसाठी तो कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतो. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी आपल्याला साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 3 धाब्यांचं षटक फेकलं. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित चेंडू 12 विजयासाठी 15 धाब्यांची गरज 7.50 सरासरीने आता बॅटिंग करावी लागेल. थोडंसं बॅकफुटवरती संघ जरूर आहे मात्र आदेशची खेळी अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ती मात्र सीमित आहे. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल समीर हे 2 फलंदाज मैदानावरती अजूनही अर्जित आहेत. तर मात्र ही जमायची बाजू आहे आणि 12 चेंडू 15 धाब्यांची गरज असं समीकरण मैदानावरती असताना गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतो नयनबाई संतोष शिरोशे कांबा तसेच साध्विका कृष्णा ठाकरे बिंजोड छकडेवाला सोन्यानी सुंदर बैलाचे मालक यांच्या माध्यमातून दोन्ही समालोचकांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सरांचं करूया साहेबांचं मनापासून आणि हार्दिक हार्दिक आभार. आणि मॅचच्या दिशेला वळूया जिथे 12 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज विजयाचं समीकरण. बॉलिंग मार्कवरती एक्सपिरियन्स कंटेंडर अनुभवाची शिदोरी ज्या खेळाडूकडे आहे असा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती चांगला चेंडू 11 चेंडू 15 धाब्यांची गरज. मॅच होती कुठे आणि मॅच आली आहे कुठे अशा सिच्युएशन वरती आपल्याला पाहायला मिळतोय संघ. आता समीकरण 11 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. संतोष दादा ठाकरे असतील, अजय दादा ठाकरे असतील, दीपक शेठ मारसे साहेब असतील त्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर सारे मान्यवर व्यासपीठावरती त्यांची देखील उपस्थिती. सर्वांचं करूया कांबा प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. मैदानावरती आलेला हा व्हाईट बॉल अवांतरची धाव फलकावर 8. टीमची टोटल धाव फलकावर आज जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. आणि नक्कीच चलो शिर्डी खांबा टीमच्या पुरस्कर्त्या अर्थात मालकीनबाई अद्विका कृष्णा ठाकरे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. लिटिल प्रिन्सेस आणि लकी प्रिन्सेस ऑफ कांबा अद्विका हिचं शुभागमन झालंय. करूया तिचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. 3 चेंडू 3 अवांतरच्या धावा 3 ऍड होतील आणि टीमची टोटल धावफलकावर 37 धावा धावफलकावरती आहेत. खूप जास्त कष्ट मेहनत ऋतिक मसुंडे यांच्या माध्यमातून देखील घेतली जाते. त्यांचं देखील कौतुक करूया. सकाळच्या सत्रापासून योगेशजी पवार सर, योगेशजी मसुंडे सर, आमचे राज असतील त्या समवेत आम्हाला भरपूर सारे खेळाडू पाहायला मिळतील. त्यामध्ये आमचे लोखंडे सर देखील आहेत. मग ते आमचे सागरदादा असतील. प्रत्येकाच्या माध्यमातून फार मोलाचं योगदान आहे. प्रत्येकाचं विशेष कौतुक करूया या स्पर्धेच्या वतीने. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल फक्त आणि फक्त 38 या आकड्यावरती. जेपी पॅनलचे पंच आपल्याला पाहायला मिळतील. जेपी पॅनल म्हणजे खऱ्या अर्थानं एक असं पॅनल ज्या पॅनलने खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट हादरवून सोडलाय. खूप चांगलं पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. अमितजी सोना सरांच्या माध्यमातून, सचिन ठाकूर सर आणि श्याम कराळे सरांच्या माध्यमातून खूप चांगले पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक सहर्ष असं स्वागत. यावेळेस फटका फर्स्ट लाईट डाऊन द बॉल. सोनू बेलवले कॅच झाली ड्रॉप आणि मैदानावरती बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेशर रिलीफ करणारा हा दमदार चौकार. जगदंबा एंटरप्राइजेस कांबा जॅक 11 या संघासाठी 7 धाब्यांची गरज. 8 चेंडू आणि 7 धावा. 70-70चा बॉल आणि 70ची टॅगलाईन आहे लगा तो 6. मैदानावरती मात्र तुम्हाला कनेक्ट करावं लागतं त्यासाठी. आता रन अप बॉल इक्वेशन 7 बॉल आणि 7 धाब्यांची गरज. विठ्ठल आपल्याला पाहायला मिळत आहे जे मात्र बॉलिंग मार्क वरती आणि विठ्ठलने कमबॅक करून दिले. थोडंसं पहिले 3 चेंडू 3 वाईट त्यानंतर सिंगल आली मात्र त्यानंतर डॉट बॉल 2 फेकले गेले. एक चौकार जरूर आला. मैदानावरती मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. डाऊन द बॉल यष्टीरक्षक यायचा प्रयत्न करतील मात्र कॅच झाली ड्रॉप.
आणि तोपर्यंत मैदानावरती सिंगल झाली कंप्लीट. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती 4 होत असताना समाप्त. टीमची टोटल धाव फलकावरती 43 धावा. 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. विजयाचं समीकरण JK11 या संघासाठी असेल. तोपर्यंत संधी असेल डीजेला. हा चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असेल. पाहूया कुठला संघ विजयाची हमी देऊ शकेल. मैदानावरती आपल्याला शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती साहिल पाहायला मिळतील. साहिलला देखील सांगावं लागेल की प्रत्येक वादळ पाहिले मी, माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन आणि पाठीशी आकाश आहे. मातीमध्ये घट्ट पाय रोवून सह्याद्री सारखा मी ताट आहे. आणि जाऊन सांग त्या वादळाला तुझी एका क्रिकेट वेड्याशी गाठ आहे. 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. विजयाचं समीकरण मैदानावरती असेल. लेग बिटवीनची विकेट नाही आहे, त्यामुळे मैदानावरती अजून एक 2 धावा ऍड होतील. इथे झालेली मिस्टेक आणि त्यावरती 2 धाव्यांची मोहर. आता समीकरण लेस दॅन रन बॉल इक्वेशन. 5 चेंडू 4 धाव्यांची गरज. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्यायची. कंपल्सरी चेजिंग आहे. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे. फक्त सुपर ओव्हर कशासाठी असेल तर सुपर ओव्हर ज्या वेळेस क्वालिफिकेशन येईल त्यावेळेस आपण सुपर ओव्हर खेळू. मैदानावरती डॉट बॉल आलाय आणि आता समीकरण पाहायला मिळतोय तो म्हणजेच 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. JK11 संघाची 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. डाऊन द बॉल एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर. सिंगल कंप्लीट झाली आहे. फलंदाज बाद झालेत. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. कावळा बसायला फांदी तुटायला, स्टेशनवर जायला ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली आहे. साहिल पावशेची केळी समाप्त. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसायचं याची नोंद करून घ्यायची आहे. विनायक बनकरी यांनी कॅच पकडली आहे आणि आता 3 चेंडू 4 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेजिंग, त्यामुळे कंपल्सरी 3 चेंडू आणि 4 धावा बनवणं गरजेचं आहे. 3 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये पाहूया कुठला संघ विजयाची हमी देऊ शकेल. 6 चेंडू 6 धाव्यांची गरज असताना योगेशच्या माध्यमातून झालेली मिस्टेक, त्यावरती 2 धाव्यांची मोहर. 5 चेंडू 4 धावा, त्यावरती विकेट आली. आता 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज पाहायला मिळते आणि आता 3 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज मैदानावरती पाहायला मिळते. पिंट्या जिप्सन ग्रुप कांबा यांच्या माध्यमातून या चेंडूवरती जर विकेट आली तर 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल साहिल यांच्यासाठी. मैदानावरती आपल्याला पाहायला माहिती मिस्टेक मिस्टेक आणि मिस्टेक. मैदानावरती मिस्टेक पाहायला मिळते. आता 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. जी मॅच जनरल वॉर्डवरती होती ती आता ICU मध्ये शिफ्ट झालेली आहे. दोन्ही फलंदाज आणि एक गोलंदाज आता व्हेंटिलेटर वरती आहेत. लाईफलाईन म्हणून हे 9 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पाहूया कुठला संघ विजय जो मात्र प्रस्थापित करेल. पिंट्या जिप्सन ग्रुप कांबा यांच्या माध्यमातून आतापासून जितके विकेट घ्याल प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज फक्त आणि फक्त या मॅच साठी. हे जे 2 चेंडू शिल्लक आहेत त्यासाठी ही सुवर्ण संधी असेल. यावेळेस फटका हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. JK11 संघ ठरलाय विजयाचा शिलेदार. डीजे
नक्कीच